नमस्कार मित्रांनो, आपलं सगळ्यांचं स्वागत आहे डबल अकॅडमीमध्ये। मित्रांनो, या ठिकाणी 2019 पासून आपण आरोग्य सेवक, आरोग्य सेविका आणि ग्रामसेवक या पदांसाठी आपण फॉर्म भरले होते आणि तेव्हापासून आपण या परीक्षेची वाट बघत आहोत। मित्रांनो, मात्र ही परीक्षेची तुम्ही इतके दिवस झाले वाट बघत आहे, अशी परीक्षा जर तुम्हाला देता आली नाही तर विचार करा, याच्यासारखं दुर्भाग्य कोणाच्याही जीवनात येणार नाही आणि ही दुर्भाग्याची वेळ माझ्या कोणत्याही विद्यार्थ्यांच्या जीवनात येऊ नये। कारण की मागच्या वेळेस जे प्रसंग घडलेले आहेत अंगणवाडी सुपरवायझरच्या परीक्षेच्या वेळेस आणि इतर परीक्षेच्या वेळेस, हे तुमच्या कोणाच्याही जीवनात येऊ नये म्हणून मी तुम्हाला या ठिकाणी आज तुम्हाला कोणकोणते डॉक्युमेंट्सची आवश्यकता आहे ही संपूर्ण माहिती या ठिकाणी देणार आहे। त्यामुळे आपण हा व्हिडिओ सगळ्यांनी लाईक करायचा आहे। पहिले सगळ्यांना अगोदर या चॅनलला आपण सबस्क्राइब करायचं आहे, यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करायचं आहे, कारण की तुम्हाला अतिशय बहुमूल्य ही माहिती मिळालेली आहे। कृपा करून ही बहुमूल्य माहिती तुम्ही तुमचे इतर मित्र, दोस्त, ग्रुप या सगळ्या ठिकाणी पाठवा, कारण की या ठिकाणी हा अतिशय महत्त्वाचा संदेश आहे की जो कोणाच्या तरी जीवन मरणाचा आणि आयुष्याच्या करिअरशी संबंधित आहे। एक तुमची चूक तुम्हाला आरोग्य सेवक, आरोग्य सेविका किंवा या ठिकाणी ग्रामसेवक किंवा अंगणवाडी सुपरवायझर होण्यापासून रोखू शकते, कारण की अजूनही पेसाची परीक्षा या ठिकाणी बाकी आहे, तर लक्षात ठेवा। तर मित्रांनो, या ठिकाणी हे सर्व पाहण्या अगोदर डबल अकॅडमीतनं या ठिकाणी आपल्या सर्वांनासाठी खुशखबर म्हणून आरोग्य सेवक, लक्षात ठेवा कोणकोणते, आरोग्य सेवक, आरोग्य सेविका, अंगणवाडी सुपरवायझर, आरोग्य सेवक, आरोग्य सेविका आणि ग्रामसेवक या तिघांच्या ज्या बॅचेस आहेत, या तिघांच्या बॅचेस फक्त आणि फक्त तुम्हाला फक्त 500 रुपयामध्ये या ठिकाणी बॅच ऑफर केलेली आहे। ज्यांना पण या ठिकाणी बॅच जॉईन करायचे आहे तुम्ही या बॅचेस जॉईन करू शकता। बॅचमध्ये तुम्हाला लाईव्ह क्लास, टेस्ट सिरीज, नोट्स, ई बुक सगळ्या गोष्टी फ्री दिलेल्या आहेत। आणि ज्यांना वाटतं की त्यांचा अभ्यास चांगला झालेला आहे, पण लक्षात ठेवा कोणीही आपल्या जोशमध्ये असायला पाहिजे, पण अति जोशमध्ये असणं नेहमी धोकादायक आहे। तर अशांसाठी आपण टेस्ट सिरीज फक्त 100 रुपयामध्ये ठेवलेली आहे। आणि ज्यांना वाटते टेस्ट सिरीजची गरज नाही तर तुम्हाला तांत्रिक विषयाचे ई बुक्स आपण या ॲप्लिकेशनमध्ये टाकलेले आहेत, तेथे जाऊन तुम्ही ते वाचू शकता किंवा घरपोच मागवू शकता। तर मित्रांनो, आता महत्त्वाचा प्रश्न आहे की या ठिकाणी आपल्याला कोणते डॉक्युमेंट्स पाहिजेत, काय पाहिजेत, कोणते डॉक्युमेंट्स पाहिजेत। मित्रांनो, या ठिकाणी जुन्या आमच्या बॅचेस मागच्या पण रेकॉर्ड करून टाकलेले आहेत। ह्या फास्ट ट्रॅक बॅचेस आहेत, ह्या आपण या ठिकाणी काय करू शकतो, जॉईन करू शकतो। तर मित्रांनो, या ठिकाणी आता तुम्हाला कोणते डॉक्युमेंट्स पाहिजेत ते डॉक्युमेंट्स या ठिकाणी मी तुम्हाला सांगतो। नंबर 1 की प्रत्येक महिलाकडे विवाह नोंदणी प्रमाणपत्र पाहिजे। काय पाहिजे, विवाह नोंदणी प्रमाणपत्र, विवाह नोंदणी प्रमाणपत्र तुमच्याकडे असायला पाहिजे। तसंच ज्या पण महिलांचं लग्न झालेलं आहे अशा सगळ्या महिलांनी गॅझेट, अशा सगळ्या महिलांनी तहसीलमध्ये जाऊन किंवा वकिलाला भेटून या ठिकाणी तुमचं गॅझेट प्रमाणपत्र काढा। आज जर तुम्ही काढसाल तर 5-10 दिवस तुम्हाला त्या ठिकाणी गॅझेट प्रमाणपत्र मिळायला लागते, तसं 2 दिवसातही मिळते। मात्र कोणाच्या जिंदगीत काय प्रॉब्लेम येऊ शकतं सांगू शकत नाही, तहसीलदार वगैरे जर हजर नसतील तुम्हाला उशिरा लागू शकतो। तर या ठिकाणी सगळ्यांनी गॅझेट प्रमाणपत्र काढून घ्या। नंतर तुमचं एक ओळखपत्र म्हणजेच तुमचं आधार कार्ड तुमच्याकडे हजर असलं पाहिजे, जेणेकरून या ठिकाणी तुम्हाला कोणतेही प्रॉब्लेम नाही। आणि ज्यांच्या नावामध्ये बदल असेल त्यांनीसुद्धा नाव बदलचं प्रमाणपत्र त्या ठिकाणी असणं आवश्यक आहे। लक्षात ठेवा, प्रत्येक महिलेला आधार कार्ड, तुमचं गॅझेट, विवाह नोंदणी प्रमाणपत्र तिन्ही कागदपत्र हजर असणं आवश्यक आहे। अन्यथा मागच्यासारखं जर प्रॉब्लेम झाला तर तुमची जिंदगीची पूर्ण मेहनत वाया जाणार आहे। एवढं बोलून मी इथे माझा व्हिडिओ थांबवतो। हा व्हिडिओ सगळ्यांना तुम्हाला सांगायचा आहे, व्हिडिओ शेअर करायचा। तुमचे काही प्रश्न असतील तर माझा हा नंबर दिलेला, या नंबरला तुम्ही कॉल करून अजून माहिती घेऊ शकता, ठीक आहे। तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला त्याबद्दल धन्यवाद। जय हिंद।